व्हिडिओवरती क्लिक करायचं. बघा हे व्हिडिओ दिसते, व्हिडिओवरती क्लिक करा. ठीक आहे, व्हिडिओला क्लिक केल्यानंतर बघा न्यू वरती क्लिक करायचं. हे न्यू जे दिसतं ना, कारण आपल्याला नवीन व्हिडिओ सिलेक्ट करायचा, नवीन व्हिडिओ एडिट करायचा आहे, त्याच्यामुळे आपण न्यू वरती क्लिक करणार आहोत. येस, आपण न्यू वरती क्लिक केलं. त्यानंतर बघा हा व्हिडिओ मी सिलेक्ट करते. येस, राईट वरती क्लिक केलं, हा व्हिडिओ आला. ओके, त्यानंतर बघा आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय, रेशो सिलेक्ट करायचंय. रेशो सिलेक्ट करायचा आहे, बरोबर. रेशो सिलेक्ट करा. मग आपण रेशो कुठून सिलेक्ट करतो, आपण रेशो कॅनव्हास मधून सिलेक्ट करतो. कॅनव्हास मधून सिलेक्ट करतो. ठीक आहे, कॅनव्हास मध्ये आपण 9:16 सिलेक्ट केला. इथं बघा हे राईट दिसतंय का, राईट, हे राईट, याच्यावरती क्लिक करायचं. ओके, राईट. आता थोडासा मला व्हिडिओ झूम करायचंय, तर मी कॅनव्हास मध्ये जाणार. हे जे दिसतं का लाईन खालची, बघा मी ड्रॅग करते शेवटपर्यंत. झूम नको करायचा, असा ड्रॅग करायचा, हा असा. ठीक आहे, थोडासा झूम केला मी, नॉर्मल. राईट वरती क्लिक केलं, झालं. सगळ्यात आधी व्हिडिओ सिलेक्ट केला, त्यानंतर रेशो सिलेक्ट केला, त्यानंतर मी तुम्हाला लोगो कसं काढायचं, इनशॉटचा वॉटरमार्क कसा रिमूव्ह करायचा ते सांगितलेलं आहे. ओके, इनशॉटचा वॉटरमार्क कसा रिमूव्ह करणार, मग आपण इथं मल्टिप्लिकेशन वर क्लिक करायचं, फ्री रिमूव्ह करायचं. एक ऍड येते, ती बघितली की लोगो निघून जात. ठीक आहे, लोगो रिमूव्ह होऊ द्या एकदा. ठीक आहे, पहिला आपण ऍड आपण काढून टाकली, इनशॉटचा वॉटरमार्क जो आहे तो गेलेला आहे. ओके, त्यानंतर बघा मी 4 ऑप्शन तुम्हाला शिकवलेले होते. 4 ऑप्शन मी तुम्हाला शिकवलेले होते. कोणते कोणते, ऑडिओ झालेला होता, एक मिनिट. बॅकग्राऊंड हा झालेलं होतं आपलं, बरोबर आहे, लक्षात आहे सगळ्यांच्या. ऑडिओ टाकला आपण. आता आपल्याला काय करायचंय, स्टिकर द्यायचे. आता स्टिकर मध्ये आपण काय करतो, आता हा व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे की मुलांचा जर माइंड तुम्हाला चेक करायचा असेल तर त्यांना हे प्रश्न दाखवा. मी स्क्रीनवर प्रश्न दिला असं सांगितलं, एकदा बघू शकता. आता मी काय सांगितलं, स्क्रीनवर दिलेला हा प्रश्न, मग आपल्याला प्रश्न त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे तो व्हिडिओमध्ये. ओके, येते लक्षात, प्रश्न व्हिडिओमध्ये इन्सर्ट करायचा आहे, तर आपण कुठून करणार, आपण जाणार स्टिकरमध्ये. इथं जाणार स्टिकरमध्ये, जे काही तुमचे डाऊट आहेत ना ते तुम्ही लिहून ठेवा. ओके, आपण क्लास झाल्यानंतर शेवटी घेऊया, किंवा मध्ये नाही समजलं तर मला चॅट बॉक्समध्ये मेसेज टाका. मग आपण कुठे जाणार, आपल्याला तो प्रश्न द्यायचा आहे, तर इथं दिसते का ही गॅलरी, त्या गॅलरीवरती आपण क्लिक करणार. ठीक आहे, येस, इथून इम्पोर्ट करणार, प्लसचं चिन्ह दिसतंय, प्लसचं चिन्ह, इथून आपण इम्पोर्ट करणार तो प्रश्न, इम्पोर्ट. ओके, आता आपल्याकडे इथं प्रश्न आहे, ऑलरेडी मी तो प्रश्नाचा फोटो काढून गॅलरीमध्ये ठेवलेला आहे. हा प्रश्न आपल्याला इथं स्क्रीनवरती द्यायचा आहे. ठीक आहे, बघा हा प्रश्न आपण याला इम्पोर्ट केला, आपण इथं त्याला असं दाखवू शकतो. आता तुम्हाला वाटलं की प्रश्न हा साधा आहे, तर हाच प्रश्न आपण ChatGPT वर तयार सुद्धा करून घेऊ शकतो. ChatGPT वरती हा प्रश्न तयार सुद्धा करून घेऊ शकतो. ही जशाच तशी इमेज इन्सर्ट करायची आणि त्याला सांगायचं की आहे तशी इमेज मला रिडिझाईन करून दे, हे आपण सांगू शकतो. ठीक आहे, येस, हा प्रश्न आपण इन्सर्ट केला, राईट वरती क्लिक करायचं. प्रत्येक वेळी जे काही चेंजेस तुम्ही कराल ते केल्यानंतर राईट वरती क्लिक करा. हा प्रश्न तुम्हाला कुठपर्यंत दाखवायचा आहे तिथपर्यंत तुम्हाला ट्रॅक करायचं. बघा हा प्रश्न मला दिसते का तुम्हाला स्क्रीनवरती, मी ड्रॅग करते स्क्रीनवरती, मला वाटतं तुम्हाला दिसत असेल, ड्रॅग करते मी तुम्हाला या प्रश्नाला, जिथपर्यंत मला प्रश्न दाखवायचा तिथपर्यंत मी ड्रॅग करते. आणि याला मला प्रॉपर सेट करायचंय, तर त्या इमेज वरती क्लिक करायचं, त्या प्रश्नावरती क्लिक करायचं, आणि हे बघा हाताच्या बोटाने त्याला वर खाली करायचं, इथंच प्रॉपर प्रश्न तो इथं सेट करायचा. ठीक आहे, आणि इथपर्यंत प्रश्न समजा मी ठेवणार आहे. आता बघूया आपण व्हिडिओ कसा दिसतोय. आता बघा स्क्रीनवर दिलेला हा प्रश्न म्हणण्याच्या आधीच प्रश्न आपला ऑलरेडी आलेला आहे, तर आपल्याला काय करायचंय, जिथं मी बोलते तिथं जर त्याला ऍडजस्ट करायचं असेल तर बघा, तर स्क्रीनवर दिलेला हा प्रश्न म्हणजे आपण इथपर्यंत इथून दाखवणार आहोत प्रश्न. बघा थोडंसं इकडे आपण त्याला ड्रॅग केलं. आता बघा हा, आणखी ते प्रश्न जरा जास्त वेळ दाखवूया आपण, म्हणून मी त्याला ड्रॅग करते. येस, शालेय स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेस सुरू झालेल्या आहेत म्हणल्यानंतर आपण इथं काय ऍड करणार, टेक्स्ट ऍड करणार. समजलं, आपण रेशो सिलेक्ट केला, म्युझिक आपल्याला आणखी टाकायचंय, आपण स्टिकर ऍड केलं, स्टिकरमध्ये आपण प्रश्न दाखवला आणि आपल्याला टेक्स्ट ऍड करायचे. तर सर्व बॅचेस सुरू झालेले आहेत, तर इथं आपण टाकू शकतो ऍडमिशन ओपन. ठीक आहे, ऍडमिशन ओपन.
ठीक आहे, या पद्धतीने. मग याला कलर चेंज करायचा आहे तर इथून करू शकता तुम्ही. मी सांगितलं होतं मागच्या वेळी कलर चेंज करण्यासाठी इथं ऑप्शन आहेत. बॅकग्राऊंड चेंज करायचा असेल तर इथं ऑप्शन आहेत. आपण कलर चेंज करून बघूया. ठीक आहे, बघा ऍडमिशन ओपन हे छान वाटते. ठीक आहे, आता हे ऍडमिशन ओपन राईट वरती क्लिक केलं, हे प्रॉपर इथं सेट झालं. आता आपल्याला इथं ठेवायचं ऍडमिशन ओपन या पद्धतीने. याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता. ठीक आहे, येस, हे प्रॉपर इथं तुम्ही सेट करा या पद्धतीने. येस, आणि दरवेळी आपण इथं टेक्स्ट मध्ये जाऊन वरती आर एस एज्युकेशन सुद्धा टाकू शकतो. आर एस एज्युकेशन, आर एस एज्युकेशन, त्याला सुद्धा तुम्हाला इथं प्रॉपर असं सेट करायचंय जेणेकरून ते छान वाटेल. आता बघा राईट वरती क्लिक केला आपण. आता व्हिडिओ आपण प्ले करून बघा. आता हे आर एस एज्युकेशन तुम्हाला शेवटपर्यंत दाखवायचं. ठीक आहे, आर एस एज्युकेशन शेवटपर्यंत दाखवायचं तर याला शेवटपर्यंत ड्रॅग करावं लागेल. आता हे गायब झालं. ठीक आहे, तर परत एकदा टेक्स्ट वरती क्लिक करायचं. हा आपला येतोय टेक्स्ट, ह्याला शेवटपर्यंत ड्रॅग करा. थोडस वरती घ्या किंवा इमेजला आपण इथं ठेवूया. आणि हे आर एस एज्युकेशन आलं का लक्षात? मी काय केलंय, इमेज जी आहे ती सुरुवातीला घेतली पण आपल्याला इमेज इथं नकोय, आपल्याला इथून पाहिजे इमेज. आणि आर एस एज्युकेशन आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे म्हणून मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत याला ड्रॅग करत चालले. आणि ऍडमिशन ओपन जे आहे त्याला सुद्धा आपण वरती स्क्रोल करूया. येस, इथपर्यंत. ठीक आहे, ऍडमिशन ओपन. राईट वरती क्लिक करायचं. परत जे पण चेंजेस तुम्ही केलेले आहेत ते करण्यासाठी. आता हे आर एस एज्युकेशन प्रॉपर इथं सेट करा या पद्धतीनं. येस, त्यानंतर आपण इमेज इन्सर्ट केली. याच्यामध्ये हा प्रश्न आपला दाखवलेला आहे. याच पद्धतीने आपण व्हिडिओ सुद्धा इथं दाखवू शकतो. एखादी व्हिडिओ जर आपल्याला त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा असेल तर ते सुद्धा करू शकतो. एखादी इमेज इन्सर्ट करायची असेल तर ते सुद्धा करू शकतो. ठीक आहे, राईट वरती आपण क्लिक केलं. आता आपण म्युझिक टाकून घेऊया लगेच. म्युझिक जे कोणतं म्युझिक वाटते तुम्हाला बघा. याच्यामध्ये चिल, हॅपी बघूया आपण एखादं. एखादं बघूया आपण. हे छान वाटते, हे घेऊया. आता म्युझिकचा आपल्याला आवाज कमी करायचा तर आपण कुठे जातो, इथं व्हॉल्यूम वरती जातो. ठीक आहे, आणि क्लिक करतो आपण त्याला. आणि पूर्ण आवाज आपण कमी ठेवतो. आपण आवाज किती ठेवतो, एक 10 ते 12% म्हणजे आपण आवाज ठेवतो. बरोबर, येस, या पद्धतीने. चला, तरी पण आवाज थोडा जास्त वाटतो, आपण आणखी कमी करूया. 12 घेतलाय ना तर आपण 9 करूया. ठीक आहे, येस, राईट वरती आपण क्लिक केलं. आता बघा, हा ठीक आहे, म्युझिकचा आवाज जास्त वाटतोय तर आणखी व्हिडिओ वरती क्लिक करा आणि व्हिडिओचा आवाज वाढवा या पद्धतीने. आता बघा, मॅडम व्हिडिओचा आवाज आम्हाला येत नाही ना. काय म्हणलात? म्हणजे मी तुम्ही ती व्हिडिओ दाखवताय ना, बनवताय ती, त्याचा हा, आवाज व्हॉल्यूम आवाज येत नाही ना. हा, त्याचा आवाज तुम्हाला येत नाही का? नाही. हो मॅडम, नाही येते. हा, ते झूम मध्ये मला वाटतंय मी व्हिडिओ दाखवते ना त्याच्यामुळे एंटायर स्क्रीन मी दाखवल्यामुळे येत नसेल कदाचित तुम्हाला. अच्छा अच्छा, ओके. म्युझिकचा येतोय ना? नाही म्युझिक येते म्युझिक मॅडम, नाही मी म्युझिक नाही येते. बॅकग्राऊंड. म्युझिक येत नाही. ओके, ठीक आहे. बरं, तुम्हाला एवढं समजलं का ऑडिओ कसा टाकायचा, प्रश्न कसा टाकायचा, व्हिडिओमध्ये टेक्स्ट कसा द्यायचा? हो मॅडम, समजलं. समजलं. सुखदा मॅडम नवीन आहेत तुम्ही, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. बाकीच्या यांचं एक मॅडम सेशन झाले पाहिजे. हो, मला त्याला कळत नाहीये मॅडम, त्यामुळेच. ठीक आहे, जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल ना मॅडम तसं तसं तुमच्या हे जे फंक्शन आहे ते लक्षात येतील. आतापर्यंत बघा आपण 4 शिकलो. एक कॅनव्हासचा यूज कशासाठी करायचा, रेशो सिलेक्ट करण्यासाठी, व्हिडिओचा रेशो सिलेक्ट करण्यासाठी. ऑडिओचा यूज कशासाठी करायचा, बॅकग्राऊंड म्युझिक टाकण्यासाठी. स्टिकरचा यूज कशासाठी करायचा, आपल्याला जर गॅलरीमधून या व्हिडिओमध्ये जर काही इमेज इन्सर्ट करायची असेल तर त्यासाठी स्टिकर यूज करायचा. ओके, टेक्स्ट आपण कशासाठी यूज करतो, जेव्हा आपल्याला व्हिडिओमध्ये जर एखादा टेक्स्ट टाकायचा असेल तर आपण टेक्स्ट यूज करतो. ठीक आहे, आणि इफेक्ट आता आपण इफेक्टचं बघणार आहोत. हा ऑप्शन आता आपण शिकणार आहोत. 4 ऑप्शन आपले झालेले आहेत. हे आपल्या जेव्हा तुम्ही कराल ना, जेव्हा याच्यावरती प्रॅक्टिस कराल ना तेव्हा तुमच्या येईल लक्षात आणखी. हा, ठीक आहे मॅडम. ठीक आहे, येस. आता आपण इफेक्ट देणार आहोत. इफेक्ट वरती क्लिक केलं बघा. असं आता नको, आता सुद्धा नको, हे सुद्धा नको आपल्याला. शक्यतो एज्युकेशनल व्हिडिओजला जरा नाही इफेक्ट दिला तरी चालेल, किंवा या पद्धतीनं. या पद्धतीने हे पण छान वाटायला लागले. किंवा ब्लर करू शकता तुम्ही सुरुवातीला. ठीक आहे, ब्लर मध्ये हे ऑप्शन आहेत वेगवेगळे. किंवा या पद्धतीनं चला, किंवा फोकस.
आपण फोकस ठेवूया. ओके, आता हा इफेक्ट जो आहे तो किती वेळ आपल्याला ठेवायचा त्याला ड्रॅग तुम्ही करायचा असं. जर तुम्हाला इथपर्यंत ठेवायचा असेल तर तिथपर्यंत ब्लर दिसणार. सुरुवातीचा थोडा वेळ ठेवायचा असेल तर तुम्ही त्याला थोडा वेळ ड्रॅग करू शकता. ठीक आहे, आपल्याला एवढंच ठेवायचा तो जो आपण इफेक्ट दिला तो. ठीक आहे, राईट वरती आपण क्लिक केलं. त्यानंतर बघा फिल्टर. आपल्याला जर व्हिडिओला फिल्टर द्यायचा असेल तर तुम्ही फिल्टर देऊ शकता. म्हणजे जी स्क्रीन आहे ती गोरी करायची असेल किंवा ब्लॅक करायचा असेल तर बघा फिल्टर कोणते कोणते यूज करू शकता तुम्ही. हे असा फिल्टर जे तुम्हाला छान वाटते त्या पद्धतीचे तुम्ही यूज करा. हे इनशॉट प्रो जे येते ना ते यूज नका करू, कारण त्याला ते फ्री मध्ये नाही येत. हे मेमो आहे, ओके, पिंक आहे, ब्राईट आहे, या पद्धतीने आपण पिंक यूज करूया. आता याच्यामध्ये पण या पिंक मध्ये सुद्धा फिल्टरमध्ये पिंक आपण घेतलाय तर ह्याचं बघा 100% दिलंय. तर हे कमी सुद्धा करू शकता तुम्ही. हे 3, 4, 5%, 10% सुद्धा ठेवू शकता. म्हणजे व्हिडिओला जर फिल्टर लावलं तर क्लिअरिटी आणखी छान दिसते. 10% घेऊया आपण, 10 किंवा मग 20-25% ठेवूया. ओके, येस, राईट वरती क्लिक केलं. ठीक आहे, आपण हे बघा 5 ऑप्शन शिकून झालेले आहेत. 5 ऑप्शन आपण शिकून झालेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा हा जो PIP जो ऑप्शन आहे, PIP हा काय आहे बघूया आपण आता. याच्यावरती आपण क्लिक करूया. हा PIP म्हणजे काय असतं माहितीये? व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकणे. PIP म्हणजे व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकणे. आता तुम्ही बघा काही वेळा तुम्ही पाहिला असेल. एकच मिनिट मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते. हे PIPचा यूज कसा करतात. आपण युट्यूबला जातोय आता किंवा एकच मिनिट आपण युट्यूबला दिसेल का नाही काय, आणि खाली एक व्हिडिओ असतो त्यासाठी ते PIP यूज केले जातात. आता सपोज आपण हा एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ घेऊया. ठीक आहे, आणि मी या विद्यार्थी म्हणजे याला स्क्रोल करायचं, बोट ठेवायचं त्याच्यावरती आणि त्याला फिरवत राहायचं. ओके, त्याला आपण असं छोटं केलं आणि मी समजा या विद्यार्थ्याबद्दल बोलते. तो व्हिडिओ मी इथं असा लावणार आहे. त्या विद्यार्थ्याबद्दल जर मला बोलायचं असेल तर तो असा मी इथे लावणार. PIPचा यूज हा याच्यासाठी केला जातो. व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपल्याला जर दाखवायचा असेल व्हिडिओमध्ये व्हिडिओ तर आपण ते PIPचा यूज करतो. ठीक आहे, याला आपण क्रॉप करू शकतो. ह्या व्हिडिओला असं बघा एवढंच प्रॉपर त्या विद्यार्थ्याला आपण क्रॉप करू शकतो. याचा सुद्धा आपण रेशो 9:16 ठेवूया. ठीक आहे, या पद्धतीने हा असा ड्रॅग केला. ठीक आहे, येस, आता मी बोलते का या विद्यार्थ्याबद्दल आणि त्याचा व्हिडिओ तिथं दिसतोय. येते लक्षात? हे नकोय तुम्हाला, डिलीट करायचं. त्या व्हिडिओवरती क्लिक करा. इथं बघा डिलीटचा ऑप्शन आहे. हा डिलीटचा ऑप्शन, हे डिलीट करा. व्हिडिओवरती क्लिक करा आणि हे डिलीट करा. ओके, राईट वरती क्लिक करा. आले लक्षात PIPचा यूज कशासाठी करायचा? हो. फिल्टर कधी लावायचा, इफेक्ट कधी द्यायचा, टेक्स्ट कधी, स्टिकरचा वापर कधी करायचा, म्युझिक कधी टाकायचा. आता आपण प्री कट बघूया. ओके, प्री कट हा ऑप्शन बघूया. याच्यावरती आपण क्लिक केलं, कट करायचं, कट, स्प्लिट आणि ट्रिम. म्हणजे आपल्याला सपोज प्री कट म्हणजे एवढा व्हिडिओ नकोय, एवढा व्हिडिओ सुरुवातीचा नकोय, तर आपण तो ड्रॅग केला. इथून इथपर्यंत आपण हे ड्रॅग केलं आणि राईट वरती क्लिक केलं. आपला सुरुवातीचा व्हिडिओ बघा गायब झाला. आता बघा आलं लक्षात? म्हणजे सुरुवातीचं कट झालं. मग आता आपल्याला आवडलं की अचानक उगाच वाटलं की सुरुवातीचं कट झाले, मग आता ते आणायचं कसं? अचानक एखाद्या वेळेस बघा जो पार्ट आपल्याला कट करायचा नसतो तो कट होतो. मग तो आणायचा कसा? याच्यासाठी याच्यावरती क्लिक करायचं. हा एरो दिसतोय तुम्हाला बाजूला, याच्यावरती तुम्ही क्लिक केलात की जसा व्हिडिओ तुमचा सुरुवातीला होता तसा येतो. बघूया आपण. बघा आला आपला जसा होता तसा. आता ह्या मुलाचा व्हिडिओ आपल्याला डिलीट करायचा आहे, तो डिलीट करूया आपण. आता डिलीट कसा करायचा? त्याच्यावरती क्लिक करायचं त्या व्हिडिओवरती. ठीक आहे, येस, या पद्धतीने. बघा परत आपला कट झालेला व्हिडिओ, हा प्री कट, हा इथून आपला व्हिडिओ स्टार्ट होतो. ठीक आहे, आता स्प्लिटचं काल मी सांगितलं तुम्हाला. स्प्लिट म्हणजे एका व्हिडिओचे 2 पार्ट करणे. स्प्लिट म्हणजे काय? तर एका व्हिडिओचे 2 पार्ट करणे. स्प्लिट म्हणजे बघा आपण इथं व्हिडिओला इथं घेतलं, मला वाटतं की हा पार्ट नकोय तर मी याच्यावरती क्लिक करणार. व्हिडिओवरती व्हिडिओला सिलेक्ट करायचं, स्प्लिट करायचं. ओके, एवढा पार्ट मला नकोय, एवढा. परत त्या व्हिडिओवरती क्लिक करा, स्प्लिट करा. आणि एवढाच पार्ट नकोय तर मी तो डिलीट सुद्धा करणार. या पद्धतीने मी मधला पार्ट डिलीट केला. स्प्लिट म्हणजे एका व्हिडिओचे 2 पार्ट करणे आणि तो जो पार्ट असतो छोटासा त्याला सिलेक्ट करून डिलीट करून टाकायचं. त्याला म्हणायचं स्प्लिट कट डिलीट. डिलीटचा ऑप्शन तुम्हाला माहितीये. डिलीट जे पार्ट आपल्याला नकोय त्याच्यासाठी आपण डिलीट हा ऑप्शन यूज करतो. ओके, येस. त्यानंतर जसं आहे तसं व्हिडिओला मी घेऊन आलेली.
आता बॅकग्राऊंड. आता आपण हा ऑप्शन बघतोय बॅकग्राऊंड. ठीक आहे, ठीक आहे. बॅकग्राऊंड. आता एखाद्या व्हिडिओला आपल्याला बॅकग्राऊंड द्यायचे, तर बॅकग्राऊंड वरती क्लिक करा. इथं बघा हे बॅकग्राऊंड आहे. हा हे बॅकग्राऊंड दिसतंय इथं. इथं सिलेक्ट करू शकता तुम्ही कोणताही एक बॅकग्राऊंड. हे बॅकग्राऊंड आहे, हे बॅकग्राऊंड आहे. बॅकग्राऊंड नकोय तर इथं जो हा ऑप्शन दिसतोय ना, याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला बॅकग्राऊंड नकोच आहे व्हिडिओला, बॅकग्राऊंड नाहीच टाकायचं, तर याच्यावरती क्लिक करा. ठीक आहे. त्यानंतर बघा या पद्धतीने तुम्ही बॅकग्राऊंड देऊ शकता. सिलेक्ट करते मी कलर वेगवेगळे, पण जरा एज्युकेशनल व्हिडिओजला हे असे बॅकग्राऊंड छान नाहीत दिसत. शक्यतो आहे तेच ठेवायचे, हे असे बॅकग्राऊंड. ठीक आहे, हे असे बॅकग्राऊंड तुम्ही सिलेक्ट करू शकता, कोणतेही बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता बॅकग्राऊंड नकोच आहे तर आपण बॅकग्राऊंड वरती गेलं आणि इथं नन दिसते का, याच्यावरती क्लिक केलं. येस, राईट वरती क्लिक केलं. परत आपल्याला आहे तिथं व्हिडिओ आणायचा आहे. बॅकग्राऊंड नको आहे. येस, इथपर्यंत. आता एखाद्या व्हिडिओची आपल्याला स्पीड वाढवायची आहे. ओके, तुम्ही बघा एखादं रील बघत असाल मी तुम्हाला. ठीक आहे, आता दिसते स्क्रीन. येस मॅम. हा, आता आपल्याला व्हिडिओला अॅनिमेशन द्यायचंय, तर मला तुम्ही सांगा कुठलं अॅनिमेशन देऊ मी याला. बघा, फॉल, राईज, शेक का स्विंग, हर्ट, अनकव्हर. बॅकग्राऊंड अॅनिमेशनच आहे का मॅडम ऑप्शन? हा, अॅनिमेशनचा ऑप्शन बघा. आता आपण स्पीड पर्यंत आलो होतो. स्पीड पर्यंत दिसत होती का स्क्रीन? स्पीड तुम्ही शिकवायला लागलं ते डिस्कनेक्ट झालं त्याच्यानंतर. ओके ओके, ठीक आहे. मग आता आपण स्पीडचं झालंय शिकून. स्पीड मध्ये काय असतं, आपण व्हिडिओची स्पीड वाढवू शकतो. म्हणजे आपण व्हिडिओवरती क्लिक करायचं, स्पीड वरती क्लिक करायचं आणि आपण इथं बघा हे ड्रॅग करू शकतो असं. म्हणजे बोलतानाची स्पीड खूप जास्त कमी होते इथं. ठीक आहे, आणि राईट वरती क्लिक करायचं. त्यानंतर आपण पाहत होतो अॅनिमेशन. अॅनिमेशन वरती क्लिक केलं तर बघा इथं अॅनिमेशन देऊ शकता तुम्ही. इन अॅनिमेशन, इन म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कोणतं अॅनिमेशन द्यायचं. आउट म्हणजे व्हिडिओच्या शेवटी कोणतं अॅनिमेशन द्यायचे. लूप म्हणजे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझा व्हिडिओ असा हलत राहणार, ते अॅनिमेशन. ओके, आता आपण अॅनिमेशन देऊन बघूया कोणतं अॅनिमेशन बघा. बघा, चला मला तुम्ही सांगा कोणतं अॅनिमेशन देऊ मी. एवढे ऑप्शन आहेत आपल्याकडं, एवढे ऑप्शन आहेत. एवढ्यापैकी कोणतं अॅनिमेशन मी देऊ. इन म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण अॅनिमेशन देतोय. बघा, स्वाईप अप आहे, स्वाईप यू आहे, शेक इन, शेक आउट, राईज, फॉल, स्लायडर. कोणतं अॅनिमेशन देऊ. स्लायडर द्या ना मॅडम. स्लायडर देऊ. ठीक आहे, आपण स्लायडर देऊन बघू. बघा कोणतं होतं हे, म्हणलं तर हे असं दिसतंय, किंवा स्विंग म्हणलं तर हे नको. हे बाउन्स पण छान वाटते. बाउन्स 1, बाउन्स 2. ठीक आहे, बाउन्स देऊया आणि राईट वरती क्लिक करूया. ठीक आहे, आतापर्यंत आपण एवढे ऑप्शन शिकलो. अॅनिमेशन पर्यंतचे ऑप्शन आपण शिकलेले आहेत. तर मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी 3 व्हिडिओ देणार आहे. तुम्ही एवढ्या ऑप्शनचा यूज करून अट्रॅक्टिव्ह असा व्हिडिओ तयार करायचा. एवढे ऑप्शन एवढ्या ऑप्शनचा वापर करायचा. हे जे ऑप्शन आता राहिलेले आहेत बाकीचे, हे मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे. उद्या आपण इथून AI कट पासनं व्हॉइस इनहान्स हे ऑप्शन सगळेच उद्या शिकणार आहोत. आणि इन शॉर्ट उद्या आपल्याला कम्प्लीट करायचंय. उद्या इन शॉर्ट आपल्याला कम्प्लीट करायचं. ठीक आहे, आता तुम्ही एवढ्या ऑप्शनचा यूज करायचा आणि होमवर्क कम्प्लीट करायचंय. आपलं सोमवारी सेशन होईल आता अॅनिमेशन पर्यंत, इथपर्यंत एवढं